गुड मॉर्निंग मंडळी. आज आहे लक्ष्मीपूजन. सो मी विचार केला की सकाळी लवकर उठून सगळं आवरून घेईन. सो लक्ष्मीपूजन माझा आवडता दिवस असतो. आणि सो उठल्यानंतर ब्रश वगैरे केला, भाच्यासोबत थोडीशी मस्ती केली, बंदूक खेळलो आणि मग त्याच्यानंतर आवरायला घेतलं. सो लक्ष्मीपूजन म्हटलं तर घरामध्ये स्वच्छता, साफसफाई ही तर पहिली पाहिजे. सो मग हॉलमध्ये झाडूफट्टा वगैरे केला, त्याच्यानंतर मग बेडरूममध्ये झाडूफट्टा वगैरे करून घेतला आणि ऑफकोर्स दाराच्या बाहेर तर स्वच्छता ठेवलीच पाहिजे. सो त्यासाठी घरातलं आवरून झाल्यानंतर बाहेर झाडूपट्टा करायला घेतला. हो, पण त्याआधी मी गाणी ऐकत हे सगळं करत होते. कारण गाणी ऐकायचं आणि काम करायचं म्हणजे एक वेगळीच एनर्जी येते. ते तर माहितीच असेल तुम्हाला, वेगळं सांगायची गरज नाही आहे. आणि मग त्याच्यानंतर मग पुन्हा बाहेर आले. बाहेरचं पॅसेज वगैरे क्लीन केला, तिथे झाडू वगैरे मारून घेतलं, मॉप वगैरे मारला आणि ते झाल्याच्यानंतर मग देवारा क्लीन करून घेतला, म्हणजे क्लीन करायला घेतला. सो मग देवाऱ्यातली भांडी वगैरे काढली, स्वच्छ केली. तीही गाणी ऐकताच मस्त मजा घेत सो ते झाल्याच्यानंतर ॲक्च्युअल मी देवारा क्लीन करायला घेतला. सो देवारा क्लीन करता मध्येच गाणी बंद झाली होती. सो ती पुन्हा चालू केली आणि पुन्हा त्याच एनर्जीने काम करायला सुरुवात केली. आणि सो त्यानंतर माझा देवारा क्लीन वगैरे करून झाला स्वच्छ व्यवस्थित. आणि मग घेतली रांगोळी काढायला. पण या सगळ्यामध्ये माझं जेवण स्किप झालं होतं. माझं नशीब की मम्मी लवकर आली होती, त्यामुळे मला ते जेवायला मिळालं. आणि हे मात्र खरं आहे की मम्मी आल्या मला कॉफी बनवून दिली, त्यामुळे मला एक वेगळीच एनर्जी आली. आणि रांगोळी करताना माझा हा जो काही पसारा असतो तो बघितलाच असाल तुम्ही. पण रांगोळी कशी व्यवस्थित लागते आपल्याला. आणि रांगोळी काढून माझा हात दुखायला लागला होता. सो देवपूजा मम्मीने करून घेतली होती, जी रेग्युलर नॉर्मल आपण घरात करतो. पण देवीची मांडणी वगैरे सगळं बाकी होतं. सो सॉरी गाईज, त्याचा व्हिडिओ मी नाही काढू शकले, कारण की रांगोळी काढताच मला एवढा उशीर झाला होता की मी काहीच रेडी झाले नाही. सिंपल साडी वगैरे घातली आणि तयार झाले. सो तरी मला देवीची मांडणी वगैरे करायला एक सव्वा तास गेला होता. आणि अशी मांडणी झाल्यानंतर मग मम्मी थोडासा राहिलेला फराळ करत होती. तो फराळ झाल्याच्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं, चला आपण आरती करायला घेऊया. आणि आरती करून झाल्यानंतर सगळे आरती घेत होते. माझा भाचा, त्याला खूप एक्साइटमेंट असते की आरती झाल्यानंतर सगळ्यांचे मस्त आशीर्वाद घेतले त्याने. सो अशा प्रकारे आम्ही आमची दिवाळी लक्ष्मीपूजन सेलिब्रेट केली. शुभ दीपावली.